पारू, कुठे गेली होतीस तू? देवी आई, मी ऑफिसात गेले होते. का? आदित्य सरांना जेवण द्यायला. बघा, मी तुम्हाला इतकं सांगत होते तर तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता ना. आता आता चोराने त्याची चोरी कबूल केली है ना. तुला कोणी सांगितलं होतं त्याच्यासाठी डबा घेऊन जायला? ए, तोंड शिवलंय का ग तुझं? हा, वहिनी काय विचारतात तुला? आदित्यसाठी लंच घेऊन ऑफिसला जायला तुला कोणी सांगितलं होतं? कुणाला विचारून गेली होतीस तू? नाही वहिनी, ऐका ना, हिच्या उत्तराची गरजच नाहीये आपल्याला. मी काय सांगते, हिला ना तुम्ही शिक्षा देऊन टाका. चुकली होती त्या शिक्षा. हे काम करूया, मी देते हिला शिक्षा. इतकी मोठी चूक केली आहे तिने. मी हिला आपल्या घरातून हकलून लावते. हकलं तुला हकलते. घराबाहेर काढण्यासारखं पारूने काहीही चुकीचं केलेलं नाहीये. वहिनी, जरा आवाज वाढवा ना. सावकाश बरं वाटतंय? आईने आठवण काढली असेल. होय, त्यांनीच आठवण काढली असणार. पण आता तुम्ही शांतपणे जेवा, नाहीतर तिकडे त्यांना बी उचक्या लागायच्या. सरीत बोलू, तुम्ही लई नशीबवान आहात की तुमच्याकडे आई आहे. आई एवढं फिरीन जगात कुणीच कधी बी नाही करू शकत. काय काही चूक नाही केलीये वहिनी. ती आपल्याला कुणालाच न सांगता न विचारता गेली ऑफिस मध्ये. ही चूक नव्हती का? नाही. गेले 4-5 दिवस आदित्यचं जेवणाकडे लक्ष नाहीये हे मी बघितलं होतं. आणि माझ्याही डोक्यात आलं होतं की पारूला सांगावं आदित्यसाठी ऑफिस मध्ये डबा घेऊन जा म्हणून. पण पारूने माझ्या मनातलं ओळखलं. मी न सांगताच ती डबा घेऊन गेली आज त्याच्यासाठी. हे कानातले कोणी दिलेत? सांग की. गणी, बाळ तू हातपाय धुवून घे ना, मी जेवायला वाढते. हा, नाही, जेवायचं नंतर. आधी सांगते, कानातले कोणी दिलेत? बानी दिलेत का? अगं तायडे, इतके दिवस मी बाला बॅट मागतोय, अजून मला बॅट घेऊन दिली नाही, आणि तुला इतके लगेच कानातले घेऊन बी दिले. गणी, हळू बोल ना जरा. असं का बरडतोयस? हे बघ, लहान मुलांनी असं जास्तीच्या पंचायती करायच्या नसतात. दिलेत कुणीतरी. ए तायडे, आता काय मी लहान बिन नाही बर का. तू मला सांग, हे कानातले कुणी दिलेत, नाही तर मी बाला नाव सांगते ना तुझं. अरे सांगते. आदित्य सरांनी. आदित्य सर? तायडे, अगं मग तायडे, ते कानातले हातात घेऊन काय बसलीस? कानात घालायचे असतात ते. काय कानात काय घालायचं असतं? हा, काय ते? हा, हेडफोन. हा, ते हेडफोन पाहिजे होते, तेच तायडेकडे मागत होते. हेडफोन? अरे, तुझ्याकडे मोबाईल आहे का? मोबाईल नाही याच्याकडे, हेडफोन मागायला चाललाय काय गन्नी? हा, बरं बाप, जाऊ दे. तुम्ही आधी हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. चल चल चल. काय रे देवा. हे बघ, प्रेमाच्या गोष्टी ना माझ्यापासून लपवूच नकोस तू, कळलं? मी सिनियर आहे तुझा या बाबतीत. एक मिनिट, आहेस तर सांग ना प्रेमात. आहेस ना तू प्रेमात? असं काय करतोयस यार? मी जर काहीतरी रोमॅन्टिक बोललो आणि अनफॉर्च्युनेटली ते तू ऐकलंस तर मी काय लगेच प्रेमात आहे का? नाही, पण तू रोमॅन्टिक बोलत होतास ना. तू आहेस का रोमॅन्टिक प्रीतम?
ओके ओके, आहेस तू रोमॅन्टिक, मग प्रेमात आहेस ते कबूल करायला काय प्रॉब्लेम आहे? ए बा, अशा गोष्टींना फार वेळ लपून नाही राहत, बोलून टाक ना, सांग आहेस ना प्रेमात. नाही तर अरे ए दादा ऐक ना, अरे बोल ना. हे बघ, ह्या अशा गोष्टी नाही लपून राहत रे, बोल ना पटकन, बोल बोल बोल, चल सांग मला. हो. हा आहे मी प्रेमात. येस, फायनली. अरे काय जल्लोष करताय, एवढं काय साजरं करताय? दादा काय किती रात्र झालीये, झोपा आता. किती मस्ती करताय तुम्ही, काही काळ वेळ आहे की नाही तुमच्या मस्तीला? आई मी पण त्याला तेच सांगत होतो की मला झोपायचंय म्हणून. तर किस्से सांगत होता. किती किस्से सांगतोय? बरं, मी तुला उद्याच्या ऑफिसच्या मीटिंग्स बद्दल सांगायला आले होते. ओके उद्या मोहन जाणारे साईटवर, त्याच्यामुळे ऑफिस मधल्या मीटिंग्स तुलाच अटेंड करायच्या आहेत. हा, ओके, डोंट वरी, मी आहे. आणि झोपा आता. प्रीतम, त्याला त्रास देऊ नकोस, कळलं? आई मी नाही त्रास देते, थोड्या दिवसांनी हाच आपल्याला. बास, पुरे. झोपा चला, खूप उशीर झालाय. ओके. मस्ती पुरे झाली. प्रेमात आहेस ना तू प्रेमात? बोल. अरे यार, कोण आहे सांग तर मला. मी सांगेन तुला सगळं. तू आता जा झोपायला, उद्या ऑफिसला जायचंय लवकर. यार, जा 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 झोपायला.